सिंधुदुर्ग रायगड अरे काय अवघड नाहीये ज्या तुम्ही राजधानीमध्ये राहता तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेतलं नाही बुवा लाज वाटते अक्षरशः बघा बुवाने म्हणत लागता तुझ्या कोणी विचारता बुवा म्हणून सांगतोय तुम्हाला की आपण भजन कीर्तन प्रवचन करतो ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे अतिशय सुंदर भजन केला त्याबद्दल काय वादच नाही 15 मात्रा घेतला अरे 15 मात्रा बुवा आमच्या सिंधुदुर्गामधून
चालू होतात बुवा, लक्षात घ्या. जोरदार टाळ्या सिंधुदुर्गासाठी होत नव्हते मंडळी. नंतर तुमच्याकडे आधी सगळे 15-19 इकडे सगळे होताना काय कवटे साहेब बरोबर की नाही. नंतर तगडे कवटे साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ जरा. आणि इकडे आमचे दुकानदार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आमच्या मोर पंचायतच्या सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. धन्यवाद व अतिशय सुंदर. कारण सुरुवातच तशी करावी लागते बुवा या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर अंगावरती काटा उभा राहायला पाहिजे बुवा. छत्रपतींचे मावळे सुद्धा तसेच होते मंडळी. जीवाला जीव देणारे मावळे होते. तानाजीने आपल्या मुलाचं लग्न टाकून कोल्हापूरला सर करण्यासाठी तानाजी निघाले. ही बातमी शिवरायांना कळली. शिवराज तानाजीला म्हणाले, तानाजी आधी लग्न रायबाचं, नंतर लग्न कोंढाण्याचं. तानाजी म्हणाले, आधी लग्न कोंढाण्याचं, नंतर लग्न माझ्या मुलाचं. आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंढाणा केला, सर केला. तो मंडळी तानाजीने सर केला. जोरदार टाळ्या तानाजीसाठी होत होती. बाजी प्रभूने खिंड लढवली. 2000 शत्रूला खिंडीत रोखून धरलं. बाजी महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही सुखरूप विशाळ गडावरती जा. जोपर्यंत विशाळ गडावरती तुम्ही पोचत नाही, तोपर्यंत आवाज होत नाही, तोपर्यंत मी माझा प्राण त्या ठिकाणी सोडणार नाही. एक वेळ बाजी प्रभू उद्गारले. जोरदार टाळ्या बाजीसाठी मंडळी होत होती. म्हणून तुम्हाला सांगतोय की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला ते लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. दुश्मनाच्या छावणीत घुसून तंबूचा कास कापून घेऊन येतो त्याचं नाव धनाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा 8 तासामध्ये घेऊन येतो त्याचं नाव संताजी. अफजल खानाचा मुलगा छाटून आणतो त्याचं नाव संभाजी कावजी. या सर्वांना एकत्रित करून जय भवानी, जय भवानी. वा एकच फाईट पण वातावरण काय. हमें किसी से कम नहीं, अपनी भी भाई इज्जत है. एक रायगढ़ वाला आया और दोनों का साला निकाल के गया. ऐसा होना नहीं मानता इधर भाई. इकडे मला आपले हसत राहत. लाखो करोडों की भूल, चेक मिळाला तो मोठी भूल. 2 संगीत वाले होते आमच्या जवळ बघा. इकडे भीमसेन, इकडे तानसेन. आता तुमचा होऊन जाऊन द्या. आणि पण संगीत व आमच्या सिंधुदुर्गामधून सुरू होता, लक्षात घ्या. त्याच्यामुळे घराघरात किती मात्राचं नोटिशन जातात, किती मात्राचा असा सगळ्या माहिती असं बुवा, लक्षात घ्या. आम्ही पण 15 मात्राचाच गाणार. कारण रायगडवाले 15 मात्रा घेतला तर आम्ही पण 15 नाही, इकडे 16 मात्रा घेणार. पेटवलं नाही बारी तर कोण सांभाळणार आहे, लक्षात घ्या. काय सुंदर आहे, अतिशय सुंदर. सुंदर शी म्हणजे शिस्तबद्ध, क म्हणजे तत्पर खाऊन येणारे, क म्हणजे कणखर मनाचे, र म्हणजे रचनात्मक काम करणारे शेतकरी. जोरदार टाळ्या. इकडे सुतार, सु म्हणजे सुतात सूर धरणारे, ता म्हणजे तात्काळ वळंबो एखाद्या लावून टाकणारे, र म्हणजे रेतेचे अतिशय गोळ गडाचे बुवा म्हणून फेमस आहे. जरा जोरदार टाळ्या प्रवीण भाई. सुरुवातच मी जरा जोरदार केलेली आहे. कारण बुवा घराच्या बाद सुरुवात कुडाळ तुम्ही सांगला. कुडाळ म्हटलं की भजनाची पंढरी बुवा, लक्षात घ्या. या पंढरीमध्ये अनेक नामवंत भजनी बुवा, दशावतारी कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांसाठी जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होत जाऊ दे बुवा. धन्यवाद. बाकी आता वातावरण हळूहळू त्यांना माहिती आहे. हळूहळू वातावरण हे बिघडून टाकणार त्यांना माहिती आहे. 12 वर्षांनी बुवा भेटले प्रवीण साहेब. 12 वर्षांनी म्हणजे श्रीरामकृष्णा 14 वर्ष वनवास भोगला. फक्त 2 वर्ष बाकी होती. पुढच्या टायमाला भरून काढणार की नाही नको काढू. हा बाबा वेळ झाली. धन्यवाद. अतिशय सुंदर. कोणता सुद्धा आवाज चांगला आहे. ही डबल बरी आहे. तिरंगी सामना म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे केसरकर साहेबांनी सांगितलं सलाम सुरुवात तुम्ही करा. जरी दोघांनी गाडी किती केलं नाही तरी
तुमचं नंबर 1 आहे. 5 वेळा ही 5वी वेळ मला या ठिकाणी संधी दिली. जोरदार वा म्हणून सांगतोय. नाही तर मंगला गेली, पूनम गेली, आता कुणाचं नाव आला शेतकर राव. आता धन्यवाद. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निराकार ओंकार साकार झाला. निराकार ओंकार थोडंसं थोडा साकार झाला. निराकार ओंकार साकार झाला. निराकार ओंकार साकार झाला. सोय विश्व संसार हा रंग विला. सोय विश्व दिले रम्य चांचल्य सौदामिनीला. ये रम्य चांचल्य सौदामिनीला. दिले रम्य मांगल्य मंदाकिनीला. दिले रम्य मांगल्य मंदाकिनीला. दिले मंदाकिनीला. दिले रम्य मांगल्य मंदाकिनीला. दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला. दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला.
भवानी तुळजा भवानी मुंबादेवी पावनादेवी गंगादेवी तापादेवी काळमादेवी देवादेवी बसवेश्वरी हरेश्वरी काळेश्वरी आंबावली गोंदावली कांदावली डोंबावली कोंबावली हातवली ढाकवली चिंचवली काळावली खडकावली वातावली टेकावली आलदावली सुतावली श्रीदेव कुडाळेश्वराचा थोडासा जरा आंघोळीचा कमी करायचा तबल्याचा थोडासा जरा वाढवा लेवल दे या ठिकाणी सन्माननीय अशोक किनलेकर यांच्याकडून या ठिकाणी गुरुजी यांच्याकडून या ठिकाणी 50 रुपयाचं मला इनाम आलेलं आहे आणि आमचे प्रवीणजी सुतारबुवा यांना 50 आणि शितकरबुवा सुद्धा 50. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शरफू पानवाले किती 250 की 500? शरफू पानवाले यांच्याकडून तिघांना 500 रुपयाचं इनाम आले. जोरदार टाळ्या जरा त्यांच्याकडे होऊन जाऊन दे. धन्यवाद. घ्या मिक्स होती बेस कमी करा तबल्याची लेवल द्या बेस कमी करा आवाज नाही अजिबात इकडे लेवल द्या तबल्याची लेवल. तर पण या ठिकाणी भजनाची सुरुवात या ठिकाणी भजनाच्या रूपाने केलेली आहे. भजन अक्षर 3 आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसांसमोर नतमस्तक होणे याचं नाव भजन आहे. परमेश्वराजवळ जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे भजन आहे. भक्ती परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून निर्माण केली आई. अक्षर 2 आहे. जिच्या उदरामध्ये जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरामध्ये अस्त होतो ती माता. एका वेलांटीचा फरक आहे. म्हणजे देवाची सेवा करून आईला मिळवता येत नाही पण आईची सेवा करून नक्की देवाला मिळवता येतं. जोरदार टाळ्या आईसाठी जरा होऊन जाऊ दे जरा. थोडे लेवल द्या. मंडळीचा आवाज जरा मॉनिटरला द्या. बेस कट करा. बेस कट करा. बेस कमी करा. नाच नाच राधे, नाच नाच राधे.
रे सानी पनी रे सा 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 ग ग प प नि नि ग ग प प नि नि सा आ आणि 15 मंत्रामध्ये नोटशन घेतलेला आहे. आम्ही सुद्धा 15 मंत्रामध्ये प्रयत्न करतो, बघूया जरा.
धन्यवाद धन्यवाद. हॅलो धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतो. तत्पूर्वी बुवा शितकर बुवा थोडे बोललेले आहेत, जास्त काय मला बोलले नाही आहे. पण बुवा या ठिकाणी बुवाने सांगितलं सर्व सामान तुम्ही घेऊन आलात का. थोडासा जरा इको कमी करा जरा थोडा आणि लेवल द्या. हेल हेल थोडी द्या लेवल. हेल बुवांचं सांगण्याचं तात्पर्य काहीतरी वेगळं होतं जरा असं मला वाटतंय. काय बुवा सामान जो तो प्रत्येकाकडे आपापला सामान असाच राहा. हा म्हणजे पेटी बिटी सगळं आपल्याकडे प्रत्येक बुवाकडे असा. बरोबर की नाही, है की नाही. जिसको समझाओ पातल पातल हसा, जिसको नहीं समझा उनके मुंह में देख के हसा, जिसको समझाओ धन्यवाद. गेली 25 वर्ष जोमाने कार्यक्रम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुणाल गावचं नाव येतंय. मच्छी मार्केटमध्ये जोरदार गाड्या त्यांच्याकडे जरा होऊन जाऊ दे पुन्हा एकदा. म्हणून तुम्हाला सांगतोय, अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्र सारखं राज्य नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत नाही. आणि एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम कुणाल नदीमध्ये मच्छी मार्केटमध्ये होतो असा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेही होत नाही, कुठेही होत नाही. जय भवानी, जय भवानी. म्हणून आमच्या कानासाहेब केसरकरांसाठी या लवकर. हा मनीष बागवे बुवा आमचे परममित्र मनीष बागवे. म म्हणजे मर्म जाणणारे, नि म्हणजे निमात भजन करणारे, श म्हणजे शंकार लगावणार ते मनीष. जोरदार गाड्या त्यांच्याकडे होऊन जाऊन दे. 100 रुपयाचं इनाम आलेलं. धन्यवाद. मनीष साहेब जरा खुर्च्या आहे मध्ये खाली जरा या. बाबा घरात जरा अंग टाकू नको हा बाबा. आमचे कानाजी केसरकर यांच्याकडे एक गाणं या ठिकाणी सादर करूया. धन्यवाद. कानाजी केसरकर साई भक्त आमचे कानासाहेब केसरकर. श्रीधर मोरे वेंगुर्ले यांच्याकडे या ठिकाणी गाण्याचं फरमाईश आलेलं आहे. धन्यवाद. तर ते गाणं घेणार आहे. 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. जोरदार गाड्या त्यांच्याकडे. शेतकरी बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, या ठिकाणी महेंद्र पवार वर्धे आमचे गुंडू सावंत बुवांचे गाव आले. महेंद्र पवार प म्हणजे परत माघार नाही, वा म्हणजे वाणीमध्ये तेज, र म्हणजे रयतेचे राजे ते पवार. 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. धन्यवाद. अजून कोणाच्या नावाची फोड करायची असेल लवकर या. गुलामाची कामगिरी झालेली खात बसलो. आम्ही आपले तो म्हणता म्हणा, तुम्ही आता बोमटून बघा इकडे. धन्यवाद. बुवानी भजन चालू केलं आणि मला वाटतं पावसाचा वर्षाव सुरू झाला या ठिकाणी. मला वाटतं बुवा आंघोळे वगैरे काय इकडे सोय झाली की नाही तुमची. हा साईबाबांचं एक गाणं आताच चालू करतोय. नाव कसं सांगा. सुधीर बया पाटकर. पा म्हणजे पारदर्शक, कामट म्हणजे टक्कर देणारे येणाऱ्या काळाला, क म्हणजे कणखर म्हणायचे, र म्हणजे ते सुद्धा रचनात्मक काम करते. पाटकर बरोबर. 100 वसूल. ओके. मी निघालो तुम्ही ताका माझ्या साईला भेटायला.
आमचे बाळू गवस या ठिकाणी उपस्थित आहेत बऱ्याच दिवसांनी इथे जरा स्थानपन्न व्हायचं आहे. धन्यवाद. रोशन गंगावणे. रोशन रो म्हणजे रोषणाई जास्त करणे डेकोरेशन, श म्हणजे क्षणात कुठचंही काम, न म्हणजे नतमस्तक नामाला आवडते रोशन. 50 रुपये प्रमाण तेवढंच आहे नाव. धन्यवाद. मगाशी कोणीतरी 50 रुपये दिला आणि ते चिठ्ठी लिहिली आहे की पाखराचा काहीतरी गाणं म्हटलेलं आहे, सांगायचं जरा घ्या म्हणून. बघते जरा जमता काय बघते बुवा. सध्या शिकर बुवा फेमस गाणं आहे आमच्या इकडे. काय कोकण म्हणजे काय बुवा, ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही, प्रेम म्हणजे काय स्वतः केल्याशिवाय कळत नाही, आणि कोकण म्हणजे काय कुडाळ तालुक्यामध्ये गणपतीला आल्याशिवाय कळत नाही, गणपतीला आल्याशिवाय कळत नाही. बुवा धन्यवाद. कारण काना केसरकर यांच्याबद्दल काय बोलायचं बुवा, कारण पत्ते जरी 52 असले तरी पिसणार एकच असतो, आणि एके जरी 4 असले जिंकणार एकच असतो. वारे कुणाचंही असो नाट फक्त काना केसरकर साहेबांचाच असतो, केसरकर साहेबांचाच असतो. धन्यवाद. थोडा हार्मोनियमला थोडंसं वाढवा करा. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गटारी करुणी तुझं म्हणसी गटार मला, गटारी करुणी तुझं म्हणसी गटार मला. टायमिंगचा बंधन आहे सर्वांना. रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतो. धन्यवाद. बघा सामान सगळं आणलात ना, विचार आणि सामान आणलात काय एकदा सांगा. माझा गिरबीड अजून बदलत नाही. गिरबीड तासली वळगो सगळ्या सही दिलेलं आमचे परममित्र प्रवीणजी सुद्धा जोरदार डाळ त्यांच्याकडे होऊन जाऊन दे. शंकर बुवा जर वळगो लावला नाही सुतार बुवानी तर काय खरं नाही. डोक्यापासून खाली लावला आणि ज्या वळम्यात येत त्या घेणार, बाकीचा कट करून टाकणार. हा उडव उडव तो बघा असा म्हणता म्हणता सलाम सलाम. हा बुवा धन्यवाद. बागवे हा बागवे बुवासाठी जरा जोरदार गाणं होत जाऊ दे बघा. आमच्या जवळजवळ 10-12 त्यांच्या सोबत झालेले आहेत. धन्यवाद. अतिशय हुशार बुवा आहे. जरा जोरदार गाणं पुन्हा एकदा जरा त्यांच्याकडे होत जाऊ दे. धन्यवाद. महेंद्र पवार वर्दे यांच्यावर ते गाणे घ्या आणि यांना दोन्ही बुवांना सलटावून टाका. 100 रुपयात सलटावू बघूया, तरी पण हळूहळू सलटावते. काय काळजी करू नका. धन्यवाद. बुवानी सांगितलं मगाशी शेतकरी बुवानी लक्षात आलं की दशावतार नाटक होता त्यावेळेला जवळजवळ 18,000 समय नृत्य
त्यावेळेला जवळजवळ किती पडले 7 ते 8 हजार बुवा. आणि आज तिरंगी सामना आहे. हा असे पैसे देणार नाही. त्यांचा गणित होता की काहीतरी पैसे देतील लोक. आपण सिंधुदुर्ग बुवा लगेच पैसे देणार ना. सांगता तात्पर्य होता आपण नाकवाडा 400-500 रुपये जमले तरी त्यांचे काय तसा टेन्शन नाही. धन्यवाद. हो येतले पैसे येतले काय काळजी नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पैशाला काही कमी नाही आहे बुवा. पण अभिमान वाटतो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुवा. आमच्याकडे एक सुद्धा शेतकरी आत्महत्या करत नाही. हे सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य आहे. जोरदार टाळ्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी होत होते. धन्यवाद. हे दिस इज पॉइंट. जनरल नॉलेज मागताय. हा सोनी आणि कलावती गायला मग धारण आहे. हे बाबा खाली मान घालू नको. या पॅशन मध्ये आम्ही 2 जण आहोत. म्हणजे वैभव आणि देवगड. हे इकडे रायगड. अवघड मध्ये अवघड. धन्यवाद. 200 रुपये इनाम आले या ठिकाणी. कैलासवासी बुवा संतोष केसरकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी विनायकजी केसरकर यांच्याकडून 200 रुपयाचं इनाम आलेलं आहे. व तुम्ही विनायक साहेब केसरकर यांच्याकडून पैसे घेतला पण मिनिंग काय सांगत नाही असं ते म्हणतायत. विनायक व्ही म्हणजे विजय होऊन परत येणारे. ना म्हणजे नाबाद नाही राहणार. हे म्हणजे यमाला सुद्धा घाबरणार नाही. क म्हणजे कर्तव्य दक्ष असणार ते विनायक. जोरदार टाळ्या त्यांच्याकडे होत जाऊ. तुझे रूप माझे हृदयी. तुझे रूप माझे